हाय जी.व्ही.एस. अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. महिलांसाठी खुशखबर अशी पनवेल महानगरपालिकेमध्ये आशा स्वयंसेविकाची भरती सुरू आहे. तर ही भरती महिलांसाठी स्पेशल आहे. या भरतीमध्ये खूप अशा जागा आहे आणि फक्त यांचा पेपर नसून डायरेक्ट तुम्ही मुलाखतीला जाऊन तुमचं सिलेक्शन घेऊ शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागेल, किती जागा असेल आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायची याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊया. आता ही महिलांची जी भरती आहे ती कोणत्या प्राथमिक केंद्रावर आहे ते पाहूया. आता जी गायदेवी पनवेलमध्ये जे ठिकाण आहे तिथे एक जागा होती आणि ती 21/5/2025 रोजी ती भरण्यात आली. आता जी 23-27 जी येणाऱ्या पुढं भरती आहे त्या समजून घेऊया. आता जे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीवाडाचं आहे तिथे 3 जागा आहे. तिची जी भरती आहे ती 23 तारखेला आहे. त्यानंतर नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल, नवीन पनवेल आपण ज्याला म्हणतो, तिथे टोटल 5 जागा आहे. आता या 5 जागेसाठी महिला आपण पाहूयात. तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे ती जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा. तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असेल. ही भरती तुम्हाला 27 तारखेला पाहायला मिळेल. म्हणजे येणाऱ्या 27 तारखेपर्यंत तुम्हाला सकाळी 9 वाजेपासून दुपारच्या 2 वाजेपर्यंत ही भरती घेण्यात येईल. तिथे तुम्हाला फक्त काही प्रश्न विचारतील, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेक करतील आणि तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ज्या महिला इच्छुक असेल, ज्यांना आशा स्वयंसेविका व्हायची असेल तर ते तिथे जाऊ शकता. त्यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली इथे एक जागा आहे. याची जी भरती आहे 30/5/2025 रोजी आहे. त्यानंतर जे खारघरचं क्षेत्र आहे त्यामध्ये टोटल 15 जागा आहे. तिथे तुम्हाला ती भरती 28/5/2025 रोजी होणार आहे. तिचा पण टाईम जो आहे 9 ते 1 वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर जे तुम्ही पात्र असाल ते तुम्हाला 2 वाजेपर्यंत थांबवलं जातं. त्यानंतर काळुंद्रे भिंगारी, त्यानंतर एक कळंबोळी गाव आणि रोहिगंज. त्यानंतर इथे टोटली 2-1-2 अशा जागा आहे आणि याची जी भरती 29-27 तारखेला आहे आणि जी रोहिजंग आहे इथं झालेली 20 तारखेला. त्यामुळे जे आता बाकी असेल त्या तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता ज्या महिला इच्छुक असेल त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहून घ्या. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला टोटल 15 गुणांचा इंटरव्ह्यू असेल. आता ते इंटरव्ह्यू कशा प्रकारे असणार ते समजून घ्या. जर तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी तुम्ही 10वी पास असायला पाहिजे. पण 10वी पास जर फक्त असाल तर तिथे तुम्हाला 0 गुण मिळतो. म्हणजे तुम्ही तिथे हजर आला आणि 10वी पासच्या वरती कोणी नसेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण 10वीच्या वर एक पण 11वी-12वी झालेले कोणी महिला असेल तर तिचं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त आहे. कारण की 10वी पास असेल तर त्याला 0 गुण आहे आणि 12वी पास असेल तर त्याला 4 गुण दिले जातात. आणि जेवढं जास्त तुमचं शिक्षण असेल तर तुम्हाला 6 पर्यंत गुण दिले जातील. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वीच्या वर जेवढे चांगले शिकेल असाल तर त्या महिलांसाठी चांगली खुशखबर असेल. तुम्हाला जर कामाचा अनुभव असेल, तुम्ही कुठं एखाद्या ठिकाणी काम केलं असेल तर तुम्हाला तिथे 5 गुण दिल्या जातं. कमीत कमी 1 वर्षाचा कुणा डिप्लोमा किंवा अनुभव असेल तर तुम्हाला 1 गुण. त्याप्रमाणे जर 2 वर्षाचा 2 गुण, 3 वर्षाचा 3 गुण, जर 5 वर्ष असेल तर 5 गुण दिल्या जाईल. तुम्ही जर विधवा किंवा परित्यक्ते असाल तर तुम्हाला 2 गुण दिल्या जाईल. आणि जर तुमचं संभाषण कौशल्य आणि तुमचं प्रोत्साहन कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला तिथे 2 गुण मिळेल. असे टोटल तुम्हाला 15 गुणाची थेट मुलाखत आहे. जर तुम्हाला 15पैकी जेवढे चांगले गुण मिळेल तिथे तुम्हाला सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त आहे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं पनवेलमध्ये खूप साऱ्या जागा आहेत. तर तुमचं जर शैक्षणिक पात्रता बसत असेल तर तुम्ही नक्की तिथे जा आणि इंटरव्ह्यू द्या. तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त वाढू शकतात. आता यासाठी तुम्हाला सोबत त्या पोस्टसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील ते पुढे पाहूया. कागदपत्रे पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे मी सांगतोय ते डॉक्युमेंटचे पूर्ण कलर फोटो हा फक्त तुमचा ओरिजिनल फोटो असायला पाहिजे. बाकी सगळे झेरॉक्स करून एक बंच घेऊन जा. त्यामध्ये तुम्हाला तुमचं जन्मदाखलेचा पुरावा तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडण्याचा TC किंवा जन्माचा दाखला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जिथे राहता त्याचा वास्तव्याचा पुरावा असला पाहिजे. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड या 3पैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही कुठं अनुभव गेला असेल किंवा कुठं काम केलं असेल त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि तुम्ही डॉक्युमेंट समजा एखादा कोर्स केला असेल अंगणवाडी सेविकेचा, याबद्दल काही कोर्स केला असेल तर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट झेरॉक्स करून घेऊन जा. हे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातं. यापैकी कोणताही एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथे उभं पण केलं जाणार नाही.
ही एक महत्त्वाची सूचना. आता तुम्ही त्या भरतीसाठी जात असाल तर तुम्हाला दिलेल्या डॉक्युमेंटपैकी एक अर्ज देईल मी. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्याची PDF असेल, ती PDF डाउनलोड करा आणि हा जो अर्ज दिसतोय त्या अर्ज तुम्ही प्रिंट करून तुमचा फोटो, तुमची माहिती पूर्ण भरून हा सोबत घेऊन जा. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म आहे. या फॉर्मवर तुम्ही तुमचं नाव, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे लागतील ते सगळे अटॅच करायचं आणि तिथे तुम्ही मुलाखती साठी जाऊ शकता. तुमच्याकडे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट असेल, तुम्हाला अनुभव असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि एक महत्त्वाचं याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे, इथं स्थानिक महिलांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यातली असाल तर तुम्ही तिथं प्राधान्य मिळेल. जर तुम्ही तिथं महिला कमी असेल किंवा तिथं त्या जिल्ह्यातले आले नसेल तर तुम्ही शेजारच्या जिल्ह्याच्याही तुम्ही तिथं पात्र ठरू शकता. त्यामुळे तिथे जा. प्रत्येकानं आपला नंबर येईपर्यंत वाट पहा. तुमचं सिलेक्शन जर तुमचं एज्युकेशन चांगलं असेल, तुम्ही उच्च शिक्षित असाल आणि सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त आहे. व्हिडिओ आवडत तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.